नमस्कार. अष्टांग योग चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. मित्रांनो, आज आपण हृदयाचे विकार, हार्ट अटॅक, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार आणि योग म्हणजे योगाचा हृदयावरती कसा परिणाम होतो याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयोगी अशी माहिती जाणून घेणार आहेत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज जवळजवळ 63% मृत्यू हे हृदयाच्या विकारामुळे होतात. यामध्ये रक्तदाब असेल, रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी असेल, त्या रक्ताच्या गुठळ्या झालेल्या असतील, अथवा हृदयाचा विकार म्हणजे हार्ट अटॅक आला असेल किंवा हृदय कमजोर झालं असेल, यामुळं 63% मृत्यू भारतामध्ये होत आहेत. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की हे जवळ बहुतांश म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाण या मृत्यूचं हे वृद्धांमध्ये म्हणजे म्हाताऱ्या माणसांमध्ये नाही आहे, तरुणांमध्ये आणि नोकरी करणाऱ्या वर्गामध्ये हृदयरोगाच्या विकाराचं परिणाम म्हणजे प्रमाण हे जास्त दिसून येत आहे. आणि या पाठीमागं जी कारणं आहेत ती कारणं आपण जाणून घेणार आहेत आणि याचा म्हणजे योगाचा आणि या हृदयावरती या विकारावरती काय परिणाम होतो हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहेत. तर पहिल्यांदा आपण हे हृदयाचे विकार का होत आहेत आणि तरुणांमध्ये आणि नोकरी करणाऱ्या वर्गामध्येच का होत आहेत, या पाठीमागं कारण काय आहेत हे पहिल्यांदा जाणून घेऊया. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली बैठी जीवनशैली. म्हणजे आपण जे काम करतोय ना सध्या ते आपण बसून काम करतोय, आपण कष्टाचं काम करत नाही. यामुळं आपल्या शरीराची चयापचयाची क्रिया मंदावते, वजन वाढते, लठ्ठपणा येतोय आणि त्यामुळं हृदयाचे विकार जास्तीचे प्रमाण या तरुणांमध्ये आणि नोकरी करणाऱ्या वर्गामध्ये दिसून येत आहे. म्हणजे पहिलं कारण म्हणजे बैठी जीवनशैली. दुसरं कारण म्हणजे लठ्ठपणा. जर तुम्ही बसूनच राहणार असाल आणि कामाची ती तुमच्या म्हणजे कामच जर तुमचं तसं असेल तर तुमचं वजन वाढतंय, लठ्ठपणा येतोय, तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढतंय आणि त्याचा परिणाम हा तुमच्या रक्तवाहिन्यांवर होतोय, तुमच्या हृदयावरती होतोय. आणि तिसरं कारण म्हणजे अपुरी झोप. आज सोशल मीडियामुळे म्हणा, मोबाईलमुळे म्हणा, कामाच्या पद्धतीमुळे म्हणा, अपुरी झोप आहे. रात्री झोप लागत नाहीये आणि या अपुरी झोप जर असेल तर ताणतणावाचं नियंत्रण म्हणजे जे पुढचं कारण आहे ते ताणतणाव. जर तुम्हाला अपुरी झोप असेल तर तुम्हाला ताणतणाव हे तुमच्यामध्ये निर्माण होतातच. तुम्हाला म्हणजे झोप नाही झाली तर ताणाचे हार्मोन कॉर्टिसॉल तयार होतो आणि त्यामुळं ताणतणाव वाढतो. आणि ताणतणाव जर वाढला तर मग तुमच्या मनाचं, मेंदूचं, शरीराचं स्वास्थ्य चांगलं राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक कारण म्हणजे प्रक्रिया केलेलं अन्न. म्हणजे जे तुम्ही खाता ना, ते बर्गर असेल, पिझ्झा असेल, ते कोल्ड्रिंक्स असतील, यामुळं तुम्हाला हे प्रक्रिया केलेल्या अन्नामुळे तुम्हाला शरीरामध्ये साखरेचं प्रमाण अतिरिक्त जातंय, प्रोटीन कमी खायला मिळतंय, शरीराची गरज भागत नाही. त्यामुळं हृदयाचे विकार, रक्तवाहिन्यांचे विकार, लठ्ठपणा, मधुमेह हे याच्या परिणामी होत आहे. आणि यावर योग म्हणजे योग काय करतो तो आपण याचा आता या हृदयाच्या विकारावर योग कशा पद्धतीने काम करतो हे जाणून घेऊया. योग म्हणजे केवळ पारंपरिक व्यायामाचा प्रकार नाहीये, हे पहिल्यांदा जाणून घ्या. तुम्ही जे व्यायाम करता म्हणजे त्यामध्ये स्ट्रेचिंग म्हणजे लवचिकता आणणे किंवा स्ट्रेंथनिंग म्हणजे मजबूतपणा आणणे म्हणजे वजन उचलत असाल किंवा स्ट्रायकिंग किंवा एरोबिक्स किंवा म्हणजे हृदयासाठी म्हणजे सायकलिंग करणे, धावणे, चालणे, पळणे, उड्या मारणे,
असे व्यायामाचे प्रकार करता तुम्ही. पण यामध्ये या व्यायामाच्या प्रकारामुळे तुमचा रक्तदाब हा केवळ 4 डिजिटने, म्हणजे तुमचं सिस्टोलिक प्रेशर जे आहे वरचं, ते तुमचा रक्तदाब 4 डिजिटने कमी होतो. पण जर तुम्ही या व्यायामाला जोड जर योगाची, म्हणजे योग प्राणायाम आणि आसनं, म्हणजे योग प्राणायाम आसनं याची जर जोड तुम्ही जर या व्यायामाला दिली तर तुमचा रक्तदाब हा 10 डिजिटने कमी होतो. आणि हे संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. हे संशोधन आहे, हा पारंपरिक रूढी पद्धतीनं करण्यात आलेला व्यायाम आहे म्हणून नाही. आज जवळजवळ 90% तुम्हाला मानसिक त्रास, मानसिक व्याधीमुळे तुमचा ताणतणाव वाढलेला आहे. आणि मग त्या ताणतणावावरती योग आणि प्राणायामासारखं सुंदर औषधी नाही. म्हणजे तुम्हाला झोप चांगली येत नसेल तर झोप चांगली लागेल, ताणतणाव असतील तर ते कमी होतील. म्हणजे या योगामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, मनावरचा ताणतणाव कमी होतो आणि त्यामुळे तुमचे हृदयाचे विकार हे कमी होतात. सूर्यनमस्कार जर केले, 12 सूर्यनमस्कार, आणि त्याला 15 मिनिटाच्या ध्यानाची जर जोड दिली आणि केवळ 5 मिनिटं प्राणायाम केला, म्हणजे दीर्घ श्वसन जर तुम्ही केलं, तर तुमच्या हृदयाचे विकार, मनाचे विकार हे पूर्णपणे बरे होतील. आणि ज्यांना विकार झालेत ते कमी होतील आणि ज्यांना झाले नाहीत त्यांना होणार नाहीत. म्हणून तुम्ही तुमच्या व्यायामाला या योगाची जोड द्या आणि बघा किती सुंदर परिणाम तुमच्या आरोग्यावरती, तुम्हाला हृदयावरती पाहायला मिळतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? उपयोगी आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.